दरम्यान महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभेचा ट्विस्ट वाढलेला आहे। दक्षिण मुंबईच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे। शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित असल्याची चर्चा आहे, तर भाजपकडून दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा कायम आहे। भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडूनही तयारी सुरू आहे। मतदारसंघामध्ये भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळतोय। तर यामिनी जाधव, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा या तिघांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता यापैकी ही जागा नेमकी कोणाला मिळणार, महायुतीच्या उमेदवार दक्षिण मुंबईतून कोण असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे, पण सस्पेन्स अजूनही कायम आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? दक्षिण मुंबईचा महायुतीचा जो ट्विस्ट आहे तो वाढल्याचं दिसतंय। एकीकडे यामिनी जाधव यांची दावेदारी आहे, तर दुसरीकडे मोठे नेते भाजपचे हेही या ठिकाणी तयारी करताना दिसून येत आहेत। सध्याचे काय अपडेट्स? निश्चितच फरक गेल्या महिनाभरापासून आपण पाहत आहोत की एकंदरीत राहुल नार्वेकर असतील किंवा दुसरीकडे मंगलप्रभात लोढा असतील, ही दोन्ही नेते दक्षिण मुंबई पालथी घालताना पाहायला मिळाले होते। मात्र परवा यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि एकंदरीत ही चक्र फिरल्याचं पाहायला मिळालं। काल माझगावच्या जी गावदेवी आहे त्याची पालखी सोहळा होता, त्याच्या दर्शनासाठी त्या गेल्या आणि त्यानंतर एक त्यांनी भावनिक पोस्टही केली। त्यामुळे कुठेतरी यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्या ठिकाणी कुठेतरी दक्षिण मुंबईतून उमेदवार आहेत का अशी चर्चा रंगलेली होती। आणि दक्षिण मुंबईमध्ये एकंदरीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकांचा धडाका सुरू केला कालपासून। या आधीही गुप्त बैठका होत होत्या, मात्र काल उघडपणे बैठका सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे शिवसेना की भाजप आणि मग शिवसेना असेल तर यामिनी जाधव की यशवंत जाधव अशी चर्चा सुरू होती। मात्र काल एकंदरीत हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरती कुठेतरी आपण पाहिलं असेल की नार्वेकर असतील किंवा लोढा असतील यांनीही दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जात गाठीभेटी घेतलेल्या आहेत। आणि यावेळी त्यांच्या सोबत बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते आहेत, ज्यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचाही समावेश दिसून आला। त्यामुळे एकंदरीत नांदगावकर हे भाजपसोबत जाण्यास इच्छुक आहेत की शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत अशी चर्चा काल रात्री सुरू झालेली आहे। त्यामुळे नक्की महायुतीमधून ही जागा कोणाला सुटणार आणि उमेदवार कोण असणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। मात्र या तिघांच्याही दावेदारीमुळे दक्षिण मुंबईतला पेच आणखीच आता वाढताना दिसत आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।